जीभ दाताखाली आली म्हणून आपण दात तोडत नाही। स्वयंसेवक मुसलमानांमध्ये जाऊनही काम करतात। सरसंघचालकांचं हिंदू मुस्लिम एकतेवर भाष्य। आपण 75 वर्षांचे झालो, संघ सांगेल तेव्हा निवृत्ती घेणार। सरसंघचालकांनी दिले निवृत्तीचे संकेत। उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाण्याची शक्यता। संख्याबळाच्या कमतरतेमुळे मवियाची कोंडी। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी मे मध्ये होणार निवडणूक। मुंबईतील मराठी माणूस हिंदू हे भाजपला कळलं। आम्हाला मिळालेल्या मतदानामुळेच भाजपनं मराठी महापौर केला। संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल। दाओसमधील 75% करार ऍक्टिव्ह झाले। मेक इन इंडियावर आता मोठा भर। टीका करणाऱ्यांना कृतीनेच उत्तर देणार। सुप्यातील सभेतून फडणवीसांचा टोला। महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात। अजित पवारांची इच्छा पूर्ण करावी। अभिनेते सयाजी शिंदेंनी मांडलं मत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर। ओझर विमानतळाच्या विस्तारित टर्मिनलच्या कामाचं करणार भूमिपूजन। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळाच्या विस्तारीकरणाचा घाट। देवखेड वेब सिरीजच्या वादावर पडदा। दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड यांनी मागितली माफी। गुहागरच्या अडूर गावी जाऊन सुकाई देवीला घातलं गारहाण। आशिष शेलारांची देवखेडवर बंदी घालण्याची मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून केली बंदीची मागणी। मुंबईसह महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ। मुंबईत सीएनजीच्या दरात प्रति किलो 50 पैशांनी वाढ, तर पीएनजीच्या दरात प्रति युनिट 1 रुपयानं वाढ। मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा। मंगळवारी 14 तास पाणी पुरवठा राहणार बंद। वांद्रे पश्चिमेतील जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय। 10वी-12वीच्या परीक्षांसाठी परीक्षा केंद्राबाहेर जमावबंदी लागू। कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी निर्बंध। परीक्षा केंद्रांच्या 10 मीटर परिसरात जमावबंदी। भिवंडीत गादी आणि पेपर रोलच्या गोदामाला भीषण आग। आगीत 3 ते 4 गोदाम जळून खाक। शॉर्ट सर्किटनं आग लागल्याची प्राथमिक माहिती। अमरावतीत श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयात राडा। प्राध्यापकांचं प्राचार्यांविरोधात बंड। राड्याचे सीसीटीव्ही फुटेज जय महाराष्ट्रच्या हाती।